गावातल्या रोडमध्ये आलोय आणि साऊथ इंडियन थाली साऊथ इंडियन थाळी नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या राईड सिनेमॅटिक या यूट्यूब चॅनलवर. आज आपल्या राईडचा तिसरा दिवस आहे आणि आज आपण जाणार आहे म्हैसूरला. आता वाजले आहेत सकाळचे 9. निघायचं होतं आम्हाला 8 वाजता, पण निघेपर्यंत 9 वाजलेत. इथून म्हैसूर आहे 290 किलोमीटर आणि टाईम दाखवत आहे 5.5 तास. जर तुम्ही डायरेक्ट पुणा किंवा पुढच्या हुबळी वगैरे बेळगाव साईडने डायरेक्ट येत असाल म्हैसूरला जायला, तर तुम्हाला इथे दावणगिरीला हायवेवरून खाली उतरावं लागेल सर्व्हिस रोडला. आणि इकडून हा जो राईट टर्न आहे, हा राईट टर्न मारल्यानंतर तुमचा तो सरळ रोड जातो म्हैसूरला. पुढून चित्रदुर्गवरून सुद्धा जातो, पण ते तुमचं 50-1 किलोमीटर एक्स्ट्रा वाढतं हायवेचं. पण हा जो आहे हा मधला रोड आहे, हा म्हैसूरला इकडून दावणगिरीवरनं जातो. त्यामुळे काल आम्ही दावणगिरीला आलो होतो. मी जसं म्हणालो की हा स्टेट हायवे आहे, आपण नॅशनल हायवेवरती नाही आहे. तर रोड कंडिशन कशी असेल मला पण आयडिया नाही आहे, तर बघू आपण. हे कुठच्यातरी छोट्याशा गावातल्या रोडमध्ये आलो आहे आणि कसला रोड आहे हा, जबरदस्त. दोन्ही साईडला नारळाच्या बागा आहेत, थंडगार वाटतं आणि मस्तच वाटतं एकदम. या इकडे सगळे केळीची झाडं आहेत, कसलं भारी आहे ना हे. गेल्या 1 तासापासून आम्ही याच रोडवर आहे. कसला रोड आहे हा, जबरदस्त. ॲक्च्युली हा शिमोगा बेंगलोर हायवे आहे आणि जबरदस्त रोड आहे, एकदम जबरदस्त. या रोडवर गाड्या खूप कमी आहेत आणि रोड कायच्या काय मोठा आहे. पुढे अराऊंड 250 किलोमीटरचं डिस्टन्स कव्हर करून आम्ही गंदादीगुडी नावाच्या रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी थांबलो. आम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवायला आलो, एवढं सॉलिड आहे, जो पूर्ण जंगल थीमसारखं हॉटेल आहे. तुम्ही बघितलं असाल, कसलं भारी वाटतं. त्या लोकांनी पूर्ण असं जंगल थीमसारखं त्याला बनवलं, एकदम मस्त वाटतंय. साऊथ इंडियन थाली आणि ही एक नाथ थाली बोलली. तर ही आहे साऊथ इंडियन थाळी, एकदम जबरदस्त. वेगवेगळ्या पद्धतीचे रस्सम आणि वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. याच्यात भात आहे आणि हे आहे नाथ थाळी. याच्यात आपल्याला गुलाबजाम, हे साऊथ इंडियन राईस आहे, कुठची तरी खीर आहे, डाळ आहे, 2 प्रकारच्या भाजी आहेत आणि रोटी आहे. टोमॅटो सूप. ही 160 रुपीजची थाळी आहे आणि ही 200ची आहे ना. आपलं सारण कसं टाकतो मोदकामध्ये, आपण जसं सारण टाकतो ना, तसं सारण टाकून ही रोटी बनवली, मस्त लागते. छान आहे. हा सूप ट्राय करूया आपण. टोमॅटो सूप आहे, मस्त आहे. टोमॅटो सूप पण मस्त आहे. अक्षूकडे आहे ती नाथ थाळी आहे आणि माझ्याकडे आहे ती साऊथ इंडियन थाळी आहे. दोन्ही जबरदस्त. तुम्ही जर कधी म्हैसूरला आलात ना, तर नक्की या हॉटेलला येऊ शकता जेवायला. 1 नंबर जेवण. रिजनेबल आहे, मेन म्हणजे रिजनेबल आहे. असं झालं आहे की ही थाळी भरूनच माझं पोट भरलं आहे. सगळ्यातलं थोडं टेस्ट केलं, त्याच्यानेच पोट भरलं आहे. सगळं थोडं टेस्ट करणार तर पोट भरणारच ना. त्यांचा राईस आहे ना, जो व्हाईटवाला, तो आपल्याला कसं बारीक तांदूळ असतो ना, तसं नाही, जाडा असल्यामुळे ते इथे असं, इथे तुला साऊथ इंडियन राईस असंच भेटतं, पण त्याने थोडंसं पोट भरतो. हां, तो उकडा भात म्हणतात ना, उकडा राईस. तो आहे रेशनचा नाही, हा उकडा राईस. त्यांचं आपल्या इकडे रेशनचं असतं ना, तसं आहे. जेवण करून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. म्हैसूरच्या एलाइट हॉटेलमध्ये आम्ही चेक इन केलं. तर आम्ही आता चाललो आहे म्हैसूर पॅलेसमध्ये आणि
असतं. ॲक्च्युली 5:30 वाजता म्हैसूर पॅलेसची एंट्री बंद होते, पण बघू आता आम्ही निघालो आहे. आता वाजले 5:15. जर लवकर पोचलो वेळ तर आम्हाला एंट्री मिळेल, नाहीतर मग फक्त लाईट शो बघावा लागेल. कट टू कट टायमिंगवरती आम्ही म्हैसूर पॅलेसमध्ये एंट्री केली. म्हैसूर पॅलेस पाहून झाल्यावर आम्ही गेलो म्हैसूर एक्झिबिशनमध्ये. कामाक्षी मीनाक्षी विशालाक्षी ये कैलासवासिनी चामुंडी. कामाक्षी मीनाक्षी विशालाक्षी काय खातोय?